देशभरातील मेडिकल स्टोअर्स आज बंद. देशभरातील औषध विक्रेते आणि फार्मासिस्ट संपावर. ऑनलाईन औषध विक्रीला विरोध. गेल्या वर्षी नीटचा पेपर लातूरमधील एका कोचिंग नेटवर्कपर्यंत पोहोचल्याची शक्यता. शिवराज मोटेगावकरचे पेपर लीक नेटवर्कशी जुने संबंध असल्याचा संशय. सीबीआयकडून तपास सुरू. नीट पेपरफुटी प्रकरणी आरसीसीचा संचालक शिवराज मोटेगावकरच्या मुलाची 4 तास चौकशी. ऍडमिशनसाठी भरलेले लाखो रुपये परत मिळणार कसे? पालक आणि विद्यार्थ्यांसमोर प्रश्न. तर मोटेगावकरच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी. नीट पेपरफुटी संदर्भात लातूरमध्ये एका डॉक्टरची सीबीआयकडून चौकशी. जुना औसा रोड भागातील बालरोग तज्ज्ञाची सीबीआय चौकशी. नीट पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट. सीबीआयने दोन्ही मनीषांना पुण्यात आणलं. पुण्यात दोघींची समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता. बोंधू खरातला आज पीएमएलए कोर्टात हजर करणार. खरातच्या अटकेची ईडीला परवानगी. ईडी खरातच्या कोठडीची मागणी करणार. विधान परिषदेच्या जागांचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात सुटणार. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत एकमत नाही. समन्वय समितीच्या चर्चेचा तपशील मुख्यमंत्र्यांना सादर. महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला. महिन्याभरात महामंडळाचं वाटप होणार. भाजप 48%, शिवसेना 29%, तर राष्ट्रवादीला 23% महामंडळ मिळणार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज महत्वाची बैठक. बैठकीला आजी माजी आमदार खासदार यांना निमंत्रण. राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष आणखी उफाळला. आज बोलावलेली बैठक 26 तारखेपर्यंत पुढे ढकलली. देवगिरी बंगल्यावरूनच बैठक पुढे ढकलण्याचे आदेश. ओबीसीमध्ये नव्या 43 जातींच्या समावेशाचा प्रस्ताव. नॉन क्रीमी लेअरची मर्यादा 8 वरून 15 लाख करण्याची शिफारस. राज्य सरकारचा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला प्रस्ताव. काँगोमध्ये इबोलाचा उद्रेक. इबोलामुळे 131 नागरिकांचा बळी. 513 संशयित रुग्ण. जागतिक आरोग्य संघटनेकडून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित. पुढील 3 दिवसात विदर्भातील तापमान आणखी वाढण्याचा अंदाज. पारा 47 अंशांवर जाण्याची शक्यता.